श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला. या अध्यायाच्या नित्य वाचनाने मनुष्याच्या जीवनातील संबंध बाधा नाहीशी होते. कलियुगात भक्ती महात्म्य वाढून लोकांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने भगवान श्रीकृष्णांनी जी योजना मनामध्ये आखली होती ती प्रकट करण्यासाठी द्वारकेमध्ये एक विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या महत्वाच्या यदुसभेमध्ये यादवांकडील श्रेष्ठ मंडळींसहित अनेक ज्येष्ठ मान्यवर आमंत्रित उपस्थित होते. बैठकीच्या त्या अन्य सभा मंडपात मध्यभागी एका रत्नखचित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते. उद्धवांचे आसन त्यांच्या सन्निध होते. सभेस प्रारंभ होताच कवी, हरी, अंतरीश, प्ररुब्ध, पिपिलायन, अविरोत्र, द्रुमिल, चमस आणि करभजन या नवश्रेष्ठ ऋषींचे तेथे आगमन झाले. हेच ते अतिप्रसिद्ध नवनारायण होत. त्यांना पाहताच भगवान श्रीकृष्णांनी स्वतः समोर जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना आदराने आसनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांचे कुशल विचारले. त्याप्रमाणे प्रारंभिक उपचार झाल्यानंतर त्या ऋषींनी श्रीकृष्णांना बोलवून हेतू विचारला. तेव्हा ते म्हणाले, आपण सर्वांनी कलियुगात अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे. त्याला संमती देऊन त्या नवनाथांनी भगवंतांना कुठे, कधी व कसे, कोणत्या नावाने पृथ्वीवर प्रकट व्हायचे आणि कसे कार्य करायचे या संदर्भात विचारले. त्यांना उत्तर देताना ते म्हणाले, तुम्ही सर्वांनी नवनाथांच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा, लोकांना दीक्षा देऊन सन्मार्गांना उपदेश करा. यावेळी कवी नारायणाने मच्छिंद्र नावाने कार्य करावे, हरिनारायणाने त्यांचा शिष्य गोरक्षनाथ व्हावे, अंतरिक्षाने जालिंदर व्हावे, प्रारब्धाने त्यांचा शिष्य कानिफ व्हावे. याप्रमाणे पिपलायन याने चरपटी, अविरोत्राने वटसिद्ध नागनाथ, दुर्मिलाने भर्तरी, चमसाने रेवण व करभजनाने गहिनाथ नावाने प्रकट व्हावे. यावेळी तुमच्याप्रमाणे इतर ऋषी, देव व भक्तश्रेष्ठही अवतार घेऊन कार्य करतील. वाल्मिकी तुलसीदास होईल आणि शुकमुनी हा कबीर होईल. व्यास हे जयदेव, उद्धव आणि नामदेव, जामवंत हा नरहरी, बलराम हा कुंडलिक, हनुमंत हा रामदास, कुब्जा ही जनाबाई होईल. भगवान शंकर, मी स्वतः, ब्रह्मदेव व आदिमाया हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई होऊन कार्य करणार आहोत. आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. भगवान श्रीकृष्णाचे बोलणे शांतपैकी ऐकून घेतल्यानंतर नवनारायणांनी विचारले, देवा, आता मी कसे प्रकारे प्रकट व्हावे ते सांग. तेव्हा भगवंत म्हणाले, नारायण हो, उपरीचे ऋषू विमानातून आकाशमार्गे जात असताना वृषीला पाहून त्यांचे वीर्य सल्लित झाले. ते वीर्य दर्भावर आदळून त्याचे 3 भाग झाले. त्यापैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात, तर 1 भाग पाण्यात पडला. ते भक्ष्य समजून एका मत्स्यने गेले. कवी नारायणाने त्या वीर्यात आपला जीवांश प्रवेश करून मत्स्येच्या उदरातून जन्म घ्यावा आणि मच्छिंद्र नावाने प्रकट व्हावे. द्रोणातील वसुवीर्यापासून द्रोणाचा जन्म यापूर्वी झालेला आहे. वंग देशातील एका ब्राह्मणेला पुत्र लाभार्थ सूर्यमंत्राने फाटलेला भस्म मच्छिंद्र देईल. ते भस्म गोठ्याजवळ गायच्या शेणात, राखेत, उकरड्यावर टाकले जाईल. हरिनारायणाने त्या संचार करून गोरक्ष नावाने प्रकट व्हावे. शंकराने मदनास भस्म दिले. तोच मदन अग्नीच्या उदरास स्थित आहे. जन्मेजयाच्या वंशातील बृहद्रव नावाचा राजा पुढे भूमीवर यज्ञाचे आयोजन करील. त्या यज्ञकुंडात अग्नी हा गर्भ टाकील. त्या गर्भात तत्पूर्वीचे प्रवेश करून अंतरिक्ष मुनीने जालिंदर नावाने प्रकट व्हावे. तेव्हा सरस्वतीच्या आकर्षाने ब्रह्मदेवाचे तेज उत्पन्न झाले. त्यापैकी काही अंश हिमालयातील एका हत्तीच्या कानात, तर काही अंश भूमीवर पडला. भूमीवरील वीर्याचे वाघाचे पाऊल पडून ते त्याच्या पायातील भेगीत गेले. त्यापासून अत्रीचा जन्म झाला. पण गजकर्णातील वीर्यभाग अजूनही सुरक्षित आहे. प्रबुद्ध मुनीने त्यात संचार करून कानिप नावे प्रकट व्हावे. शिव पार्वतीच्या विवाह प्रसंगी दक्षाच्या प्रसादात उपस्थित असलेल्या निमंत्रणामध्ये ब्रह्मदेवही होते. त्यावेळी पार्वतीचे लावण्य पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. लज्जित झालेल्या ब्रह्मदेवाने ते पायाने जळवून टाकले. त्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. त्यापैकी काही वीर्यभाग केराबरोबर भागीरथीत पडला आणि पाण्याबरोबर वाहत जाऊन एका दर्भाच्या बेटीत अडकला. पिपलायन त्यात संचार करून सरपटिनी नावाने प्रख्यात व्हावे. फार पूर्वी विधिवीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या वीर्याचा काही भाग निरनिराळ्या ठिकाणी पडला. त्यापासून अजूनही जो उत्पत्ती, त्याचा काही भाग एका सर्पिणीच्या मस्तकावर पडला होता. बक्षीस समजून तिने तो घेऊन टाकला. जन्मेजयाच्या सर्पसत्रात ब्राह्मण सर्पाची आहुती देत असताना आस्तिक मुनीने तिच्या उदरातील ब्रह्मबीज असल्याचे जाणून तिला एका वटवृक्षाच्या ढोळीत लपून ठेवले. 9 महिन्यांनी ढोलीचे एक अंडे टाकून ते निघून गेली. अविरुद्र नारायणाने त्यात संचार करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रकट व्हावे. सूर्य आकाशातून गमन करीत असताना ऋषीला पाहून त्याचे तेज सल्लित झाले. पृथ्वीवर वेगाने येत असताना त्याने 2 भाग झाले. त्यापैकी 1 भाग गटात पडला होता.
त्यापासून अगस्तीचा जन्म झाला. दुसरा भाग जो कौलिक ऋषीच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला होता तो त्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवला आहे. दुर्मिळ ऋषींनी त्या संचार करून भर्तरी नावाने प्रकट व्हावे. ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावरील वाळूत अजूनही पडून आहे. चमस नारायणाने त्या संचार करून रेवणसिद्ध नावाने प्रकट व्हावे. गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करील आणि मंत्रशक्तीने विष्णू वीर्यास आवाहन करील तेव्हा करभजन नारायणाने त्या पुतळ्या संचार करून गहिनी नावाने प्रकट व्हावे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी या सर्व गोष्टींचा खुलासा करून त्या नवनाथांना संतुष्ट केले. कृष्ण मुखातून भविष्यातील कर्मकथून ऐकून त्या सर्वांना खूप आनंद झाला. भगवंतांना वंदन करून त्या सर्वांनी त्यांचा निरोप घेतला आणि मंदिरचलावर गेले. तेथे शुकाचार्यांच्या समाधीजवळ निबिड गृहामध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची प्रतीक्षा करू लागले. कालांतराने ते सर्व जण पूर्वीच्या ठरल्याप्रमाणे शुकाचार्यासह कार्यास्तव प्रकट झाले. त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथामध्ये सविस्तर दिली आहे. आपल्या अवताराची वेळ जवळ येताच कवी नारायणाने यमुना नदीतील मस्तीने जे ब्रह्मतेज गेडे होते त्या तेजात जीवरूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला. तो गर्भ तिच्या पोटात वाटू लागला. पुढे एके दिवशी कैलासावर भगवान शंकर ध्यानातून उठल्यावर शिवगणांनी त्यांची पूजा केली. त्यांची मुखचर्या विशेष प्रसन्न दिसत होती. पूजेनंतर शंकरांचा गणपरिवार त्यांना वंदन करून आपापल्या कार्यासाठी निघून गेल्यावर पार्वती त्यांना म्हणाली, स्वामी, आपण नित्यनेमाने जी ध्यान जपादी उपासना करता त्या साधनेची मलाही दीक्षा द्या, माझ्यावर अनुग्रह करा. तेव्हा तिचे म्हणणे मान्य करून शंकर म्हणाले, आजचा दिवस उत्तम असून मी तुला नक्की उपदेश करील, पण त्यासाठी शुद्ध, निवांत आणि एकांतही जागा हवी, म्हणून आपण दुसरीकडे जाऊ. त्यानंतर नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य यमुना काठी आले. तेथे नंदीला दूर थांबवायला सांगून भगवान शंकर पार्वतीसह पात्रानिकट असलेल्या एका विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत येऊन बसले. त्या ठिकाणी शंकरांनी पार्वतीला अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे पार्वतीच्या अंतःकरणातील खळबळ नष्ट होऊन भगवानांना वंदन केले. तेव्हा त्यांनी तिला विचारले, प्रिय, आता मी तुला जे उपदेश करील त्यातून तुला काय समजले? त्यावर पार्वती काय बोलणार तोच यमुना जळातून आवाज आला, आता मी तू हे दैत्व राहिलेच नाही. या समस्त चराचर सृष्टीमध्ये आत आणि बाहेर एकमात्र सनातन ब्रह्मतत्वच व्यापून आहे. नाव, रूप, रंग व गुण यांनी सर्वत्र पृथक भाव दिसून येत असला तरी विविध अलंकारांच्या ठाई सोने जसे एकत्र असते तसे ठाई ठाईमध्ये किंवा ब्रह्मच विराजमान आहे. हे ऐकून त्या दोघांनाही नवल वाटले. शंकरांनी अंतर्ज्ञानाने जो मस्तीच्या उदरातील कवी नारायणाचा आवाज आहे हे ओळखले. मग पार्वतीला कवी नारायणाच्या आगामी जन्माबद्दल माहिती सांगून शंकर कवीला उद्देशून म्हणाले, हे नारायणा, आज मी अर्पणेसह केलेला उपदेश भाग्यवश तुला हे प्राप्त झाला. त्याचे नित्य स्मरण ठेवून पुढे बद्रिकाश्रमी या ठिकाणी बद्रिका आश्रमात ये. तिथे मी तुला भगवान दत्तात्रयाकडून उपदेश करून दर्शन देईल. मग भगवान पार्वतीसह कैलासावर निघून गेले. गर्भास पूर्व अवस्था प्राप्त होताच मस्तीच्या उदरातून एक अंडे बाहेर आले. ते अंडे यमुना तीरावरील वाळूत टाकून मत्स्य पाण्यात निघून गेली. काही दिवसानंतर बगड्यांचा थवा तेथे आला असता भक्ष्याच्या आशाने त्यांनी ते अंडे फोडले. त्यात एक तेजस्वी मनुष्यबाळ होते. सूर्याची प्रखर किरणे अंगावर पडलेले ते बाळ रडू लागले. तेव्हा घाबरलेले बगळे उडून गेले. काही वेळाने कामिक नावाचा एक कोळी मासे पकडण्यासाठी ते आला असता त्यांनी त्या बालकाला पाहिले. त्याला पाहून कामिकाला मोठे नवल वाटले. त्या एकाकी बालकाला तिथे सोडून जावे की घरी न्यावे अशी त्याच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. त्याचे मातापिता कुठे दिसतात का हे पाहण्यासाठी त्यांनी सभोवताली पाहिले, पण त्याला कोणी दिसले नाही. काही करावे या विचारात असताना त्याला एक आकाशवाणी ऐकू आली, हे कामिक, हा दिव्य बालक कवी नारायण असून लोकांच्या कल्याणासाठी मस्तीच्या उदरातून प्रकट झाला आहे. त्याला घरी घेऊन त्याचा नीट सांभाळ कर. त्याचे नाव मच्छिंद्र असे ठेव. हे ऐकून कामिकास खूप आनंद झाला. त्यांनी त्या बालकाला छातीशी धरले, त्याचे मुखे घेतले आणि तो ईश्वरी ठेवा आपल्या घरी नेला. त्याने ते बालक आपल्या पत्नीच्या शारदेच्या स्वाधीन केले. तिला यमुना काठी घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून शारदाही सुनावली. तिने त्याला प्रेमाने हृदयाशी धरले. तेव्हा मातृसुलभ असल्याने तिला प्रेम पाना फुटला. तिने त्या मुलास दुग्धपान करविले. त्याला नाहूमाऊ घालून पाळण्यात झोपवले. ती उभयंता त्याला मच्छिंद्राशी हाक मारू लागली. त्यात आपण त्यास मूळ बाळ नव्हते, पण मच्छिंद्राच्या आगमनाने ती त्यांची उणी भरून आली होती. ते दोघे
त्याचे पालन पोषण करू लागले. बघता बघता मच्छिंद्र 5 वर्षाचा झाला. पुढे एके दिवशी नदीवर जाताना कामिकाने मच्छिंद्रालाही सोबत घेऊन गेला आणि त्याला काठावरच थांबवून वाळू टाकलेले मासे टोपलीत भरून ठेव असे सांगून प्रवाहात शिरला. जाळ्यात पकडलेले मासे तो काठावर आणून टाकू लागला. तेव्हा त्या माशांची तडपड पाहून मच्छिंद्राचे हृदय कळवळले. त्याला आपल्या मात्र कुळाचा तो संहार बघवेना. त्याने आपले वडील काय म्हणतील याचा कसलाच विचार न करता तडफडणाऱ्या माशांना पुन्हा यमुना जळात सोडण्यास सुरुवात केली. मच्छिंद्राचे ते कृत्य पाहून संतापलेला कामिक तावातावाने काठावर आला आणि त्याच्या थोपाड देऊन म्हणाला, "कार्ट्या, हे मासे पाण्यात टाकल्यावर पोटात काय घालशील? भूक लागल्यावर भीक मागून खाणार आहेस का?" मच्छिंद्राला बजावून कामिक पुन्हा मासे पकडण्यासाठी गेला. पण त्या प्रसंगाने मच्छिंद्राच्या बालमनावर मोठा परिणाम झाला. असे दुसऱ्याला मारून पोट भरण्यापेक्षा भिक्षा मागून खाल्लेले केव्हाही चांगलेच. आता इथे राहायचेच नाही असा निश्चय करून तो आपल्या धर्मपित्याची नजर चुकून पळत सुटला. पदभ्रमण करीत तो बद्रिकाश्रमास गेला. तेथील रम्य पवित्र परिसर त्याला खूप बरे वाटले. तपश्चर्यासाठी हे स्थान चांगले आहे असा विचार करून त्या ठिकाणी शांत तपोभूमीत देहक्लेशाची देहक्लेशाची कसलीही पर्वा न करता तपश्चर्या करू लागला. या खडतर तपश्चर्यामुळे त्याचा देह क्षीण होऊन तो अस्थिपंजर व काष्ठवत झाला. बद्रिकाश्रम क्षेत्री घोरवनात मच्छिंद्राची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी दत्तात्रय तेथे आले. त्यांनी बद्रिकाश्रमात सुप्रसिद्ध शिवालयात प्रवेश करून भगवान शंकराची स्तुती केली. त्यांना पाहून शंकर स्वतः प्रकट झाले. त्यांनी दत्तात्रयांना आदर सत्कार करून क्षेमकुशल विचारली. दत्तात्रयांनी त्यांना विचारपूस केली. गप्पांच्या ओघात दत्तप्रभू बद्रिकाश्रमीचा रमणीय वन प्रदेश पाहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा शंकर त्यांना बरोबर घेऊन निघाले. नानाविधी वृक्षांमध्ये तेथील मद्राचळ अधिकच सुंदर दिसत होते. तेथून वाहणाऱ्या मणिकर्णिकेचा प्रवाहाची दिशा धरून ते दोघेही अरण्य पाहत निघाले. अध्याय 1 समाप्त. दुसऱ्या अध्यायामध्ये दत्तप्रभूंचा मच्छिंद्रनाथांस उपदेश केला त्याची कथा आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे नवनाथ कथासारमधील आपण 40 अध्याय व त्यांच्या संपूर्ण कथा पाहणार आहोत. अशीच कथा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या पाऊलखुणा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.